नमस्कार, अलकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण पाहणार आहोत दही आलूची सब्जी. इथे मी बटाटे छोटे मिनी बटाटे घेतलेले आहेत, ते उकडून घेतलेले आहेत. आता आपण या काट्याच्या चमच्याने याला थोडे छोटे छोटे असे होल पाडून घ्यायचे, टोचून घ्यायचे, त्याच्यामध्ये असे उकडून घ्यायचे बटाटे. अशा प्रकारे आपण ह्याला सर्व बटाट्याला आपण ह्याला असं टोचून घ्यायचं. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथं मी 2 कांदे घेतलेले आहेत, मोठे उभे कट करून घेतले. इथे टोमॅटो घेतले 2 कट करून घेतलेले आहेत. त्याच्यासाठी आपल्याला इथे दही लागणार आहे. दही मी चांगलं फेटून घेतलेलं आहे. आता दही आपण चांगलं फेटून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये आपण इथे 1 चमचा मी लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. थोडीशी हळद टाकून घ्यायची. थोडीशी मी धना पावडर टाकून घेते. आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करूया. तर इथे आपण आलू घेतलेले आहेत, ते टाकून घ्यायचे, मिक्स करायचे. सर्व मसाला आपल्याला लागला पाहिजे, अशा प्रकारे आपण हे मिक्स करून घेऊया. आता सर्व बटाटे आपण दह्यामध्ये मिक्स केलेले आहेत. दही आणि मसाला टाकून इथे आपण लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या घेतलेल्या आहेत. थोडेसे जिरे घेतलेले आहेत, अद्रक घेतलेले 2 तुकडे आणि मिरची, त्याची पेस्ट करून घ्यायची. सर्वांची आपण ह्यात पेस्ट करून घेऊया. कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया. तेल गरम झाले की आपण याच्यामध्ये कांदा टाकू. तर याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया. आता इथे मी गरम मसाले घेतलेले आहेत, लवंग, दालचिनी, आता टाकून घेऊया. एक विलायची घेतलेली आहे, मिरे घेतलेले 2. आपण हे पण मसाले टाकून घ्यायचं. इथे टोमॅटो घेतलेले ते पण टाकूया. थोडंसं याला परतून घेऊया आपण. थोडंसं मऊ झालं की आपण याला मिक्सरमधून वाटून घेणार. थोडं परतून घ्यायचं, एकदम त्याला काही डार्क तळायचं नाही, थोडंसं परतून घ्यायचं आणि थंड झालं की आपण याला मिक्सरमध्ये पेस्ट करून घेऊया. आता मी हे काढून घेते. आपण याला मिक्सरमध्ये वाटून घेऊया. तिथे आपण मिरची, लसूण, अद्रक आणि थोडे जिरे घेतलेले. त्याचमध्ये आपण हे कांदा आणि टोमॅटो टाकू आणि मसाले, गरम मसाले घेतलेले ते टाकू. 2 लवंगा घेतलेले, 2 मिरी घेतलेत, थोडीशी दालचिनी घेतलेली आणि विलायची घेतलेली छोटी. आता याची आपण पेस्ट करून घेऊया. ते आपण अशा प्रकारे मसाला बारीक करून घेतलेला आहे, एकदम पेस्ट करून घ्यायची. तर कढईमध्ये मी इथे तेल टाकून घेते. खूप टेस्टी अशी याची भाजी होते. तर इथे मी छोटा चमचा मोहरी टाकून घेते. जिरे थोडे टाकून घेऊया. आपण वाटण करताना पण जिरे टाकलेले, आपण वाटण बनवलेले ते टाकून घेऊया. आता मसाला तेलात छान असं तळून घेऊया. आता याच्यामध्ये मी घरगुती काळा मसाला टाकून घेते 1 चमचा. थोडीशी हळद टाकूया. इथे 1 चमचा मी धना पावडर टाकून घेते. त्यात थोडंसं आपण पाणी टाकून देऊया. मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकलेले मसाल्यामध्ये. त्यात आपण तळून घेऊया व्यवस्थित मसाला सर्व. थोडंसं पाणी टाकूया आपण इथे. मी थोडी कसुरी मेथी घेतलेली आहे, ती आपण टाकूया. हातावर चोळून घ्यायची. ते आता याच्यात टाकून घेऊया आपण. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. आता याच्यामध्ये आपण हे बटाटे मसाल्यामध्ये दही आणि मसाला टाकून भिजवलेले ते टाकून घेऊया. एकदा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. खूप टेस्टी अशी हे दही बटाट्याची भाजी होते. 2 मिनिट आपण याच्यात झाकून ठेवू. आता झाकण काढून घेऊ. थोडीशी आपण इथे साखर टाकून घ्यायची. आंबट, तिखट आणि गोडचा बॅलन्स व्यवस्थित राहतो. थोडीशी साखर टाकायची. आवडत असेल तर टाकली तर टाका, नाही नसेल टाकली तरी चालेल. तर सर्वात शेवटी आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. 1-2 मिनटं त्याला परत एकदा परतून घेऊ. मस्त अशी आपली दही बटाट्याची आलू बटाटा भाजी झालेली आहे. दही आलूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. तुम्ही ही भाजी चपातीबरोबर, नानबरोबर, भाताबरोबर पण खाऊ शकता. खूप टेस्टी अशी ही दही आलूची भाजी झालेली आहे. सर्वात शेवटी आपण इथे थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. त्याच्यानंतर आपण इथे 1 चमचावर तूप टाकायचं, म्हणजे आपल्या भाजीला टेस्ट एकदम सुपर अशी टेस्ट लागते, एकदम मस्त अशी.
आपली आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.